यहजकेल संदेष्ट्याच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, मानवपुत्रा, इस्रायलाच्या मेंढपाळा विरुद्ध तू संदेश देऊन त्यांस सांग, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, जे इस्रायलाचे मेंढपाळ आपणच चरतात त्यांस धिक्कार असो. मेंढपाळांनी कळपाला चारावे की नाही? तुम्ही मेंढरांचे मांदे खाता, त्यांच्या लोकरीची वस्त्रे वापरता, त्यांतली लट पाहून कापिता, परंतु कळपाला चारीत नाही. तुम्ही निर्बलांस बलवान करीत नाही, रोग्यांस बरे करीत नाही, घायाळांचे घाय बांधित नाही, घालवून दिलेल्यांस परत आणत नाही, हरवलेल्यांस शोधित नाही, तर तुम्ही त्यांच्यावर सक्तीने आणि कडकपणे सत्ता चालविता. त्यांस कोणी मेंढपाळ नसल्यामुळे त्यांची दाणादाण झाली. ती सर्व वनपशूंस भक्ष्य होऊन त्यांची दाणादाण झाली. माझी मेंढरे सर्व डोंगरावरून, सर्व उंच टेकड्यांवरून भटकत आहेत. देशभर माझी मेंढरे उपलब्ध आहेत, त्यांची कोणाला शुद्धी नाही, कोणी त्यांस शोधित नाही. यास्तव मेंढपाळ हो, तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका. प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, कोणी मेंढपाळ नसल्यामुळे माझी मेंढरे लुटीस गेली आहेत. माझी मेंढरे सर्व वनपशूंस भक्ष्य झाली आहेत. माझ्या मेंढपाळास माझ्या मेंढरांची शुद्धी नाही. मेंढपाळ आपणच चरतात, पण मेंढरांच चारीत नाहीत. यास्तव मेंढपाळ हो, परमेश्वराचे वचन ऐका. प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा, मी मेंढपाळांच्या विरुद्ध आहे. त्यांच्यापासून मी आपल्या मेंढरांचा हिशेब मागेन. माझा कळप चारण्याची त्यांस मी बंदी करीन. त्यांना स्वतः चरावयास मिळणार नाही. मी आपली मेंढरे त्यांच्या तोंडातून सोडवीन, म्हणजे यापुढे ती त्यांस भक्षावयास सापडणार नाहीत. कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा, मी स्वतः आपल्या कळपाचा शोध करीन, त्यांस मी हुडकीन. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. मथाई लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू आपल्या शिष्यांस म्हणाला, स्वर्गाचे राज्य कोणा एका घरधन्यासारखे आहे. तो आपल्या द्राक्ष मळ्यात मोलाने काम करी लावावयास मोठ्या पहाटेस बाहेर गेला, आणि त्याने कामकर्यांना रोजचा रुपया ठरवून त्यांना आपल्या द्राक्ष मळ्यात पाठवले. मग तो 3ऱ्या तासाच्या सुमारास बाहेर गेला, आणि त्याने बाजारपेठेत कित्येकांना रिकामे उभे राहिलेले पाहिले. तो त्यांना म्हणाला, तुम्हीही द्राक्ष मळ्यात जा, जे योग्य ते मी तुम्हाला देईन. आणि ते गेले. पुन्हा 6व्या आणि 9व्या तासाच्या सुमारास त्याने बाहेर जाऊन तसेच केले. मग 11व्या तासाच्या सुमारास तो बाहेर गेला. तेव्हा आणखी कित्येक उभे राहिलेले त्याला आढळले. त्यांना त्याने म्हटले, तुम्ही सबंध दिवस तेथे रिकामे का उभे राहिले आहात? ते त्याला म्हणाले, आम्हास कोणी कामावर घेतले नाही म्हणून. त्याने त्यास म्हटले, तुम्हीही द्राक्ष मळ्यात जा. मग संध्याकाळ झाल्यावर द्राक्ष मळ्याचा धनी आपल्या कारभार्याला म्हणाला, कामकर्यांना बोलाव आणि शेवटल्यापासून आरंभ करून
पहिल्यापर्यंत त्यांना मजुरी दे. तेव्हा जे 11व्या तासाच्या सुमारास लावले होते ते आल्यावर त्यांना रुपया मिळाला. मग जे पहिले आले त्यांना आपल्याला अधिक मिळेल असे वाटले, तरी त्यांनाही रुपया मिळाला. तो त्यांनी घेतल्यावर घर धन्याविरुद्ध कुरकुर करत म्हटले, ह्या शेवटल्यांनी एकच तास काम केले. आम्ही दिवसभर उन्हा तान्हांत कष्ट केले आणि आम्हाला आणि त्यांस आपण सारखे लेखले. तेव्हा त्याने त्यातील एकाला उत्तर दिले, गड्या, मी तुझ्यावर अन्याय करीत नाही. तू माझ्या बरोबर रुपयाचा ठराव केला की नाही? तू आपल्या रुपया घेऊन चालायला लाग. जसे तुला तसे या शेवटल्यालाही द्यावे अशी माझी इच्छा आहे. जे माझे आहे त्याचे मी आपल्या मर्जीप्रमाणे करायला मुख तयार नाही काय? अथवा मी उदार आहे हे तुझ्या डोळ्यांत चलते काय? याप्रमाणे शेवटले ते पहिले आणि पहिले ते शेवटले होतील. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.